शहाजीराजांनी आज आपण आपल्या पोरांना इस्टेट देतो, आज आपण आपल्या पोरांना सुविधा देतो, गाडी बंगला देतो. शहाजीराजे तर दौलतीचे बादशाह होते. आदिलशहाची राजपत त्यांच्याकडे होती, लाखो मुलूक त्यांच्या अंडरखाली होता. पण नाही हो, शहाजीराजांनी संपत्ती आपल्या पोराला नाही दिली, तर शहाजीराजांनी आपल्या पोराला एक स्वप्न दिलंय. आपण आपल्या पोराला काय स्वप्न दिलं? शहाजीराजांनी आपल्या पोराला एक स्वप्न दिलंय, आणि ते स्वप्न म्हणजे एक राजमुद्रा दिले. ती शहाजी राजांनी तयार केली. ती राजमुद्रा अशी, प्रतिभा चंद्र लेखेव वर्धिष्व विश्ववंदिता सहस्व शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे काय म्हणतो एक बाप आपल्या पोराला, शुभा राजे तुमचं हे स्वराज्य अजून निर्माण झालं नाही, पण तुमचं हे स्वराज्य प्रतिप चंद्रच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत वाढत जाणार आहे. एक दिवस ते संपूर्ण विश्वाला वंदनीय होणार आहे. एका बापानं आपल्या पोराला दिलेला हे संस्कार आहे. माहिती आहे विश्वाला वंदनीयच होणार आहे, स्वराज्य अर्पणच होणार आहे, स्वराज्य तयारच होणार आहे. एवढा विश्वास. आपण आपल्या पोरांच्या चुका शोधत बसतो. आपण आपल्या पोरातले चांगले गुण ज्या दिवशी शोधायला चालू करेल, त्या दिवशी प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. हे शोधता आलं पाहिजे, हे बघता आलं पाहिजे, आणि हा निर्माण करता आलं पाहिजे. मी काय सांगितलं, जंजिरा नावात जंजिरा, जंजिरा नाही जंजिरा. जंजिरा जिंकायचं ठरवलं महाराजांनी. जंजिरा जिंकायचा आहे, मोहीम काढली आणि बोलावलं लाय पाटील कोळी. कोळी समाजाचे होते, उत्कृष्ट समुद्रावरती जहाज चालवायचे. कोळी आले, राजांच्या समोर उभारून राहिले. राज बोलावणं दाटल्याचे, अहो लाय पाटील जंजिरा जिंकायचं म्हणतोय. महाराजांचं स्वप्न जंजिरा जिंकायचं आहे. महाराजांना 9 वेळा प्रयत्न केला, महाराजांना जंजिरा जिंकता आलं नाही. महाराजांचं स्वप्नच राहिलं. पण नाही हो, जंजिरा जिंकायचा आहे. राजे गेले आणि लाय पाटील कोळी समोरून उभा राहिले. लाय पाटील म्हणले राज आज्ञा द्या. बोला राज काय करू? राजे म्हणाले लाय पाटील तुम्ही फक्त एक काम करायचं, तुम्ही जहाज घ्यायचं, जहाजामध्ये शिड्या टाकायच्या आणि ऐन उद्या रात्री 12 नंतर जहाज ते गलबत घेऊन तुम्ही जंजिराच्या तटाला जायचं, शिड्या काढायच्या आणि जंजिराच्या तटाला उभा करायचा. आपले मराठी सैनिक येतील, शिड्यांवरती चढतील आणि जंजिरा ताब्यात घेतील. लाय पाटलाने एकच काम, जायचं शिड्या लावायच्या, आक्रमण मराठे करतील, माघारी यायचं. आपण माघारी शिड्या लावल्यावरती झालं. दुसऱ्या दिवशीची रात्र उजाडली, अमावस्येची रात्र. आमची पोरं घरात आपण बाहेर पाठवत नाही अमावस्येला, पण महाराजांनी मावळेच बाहेर पाठवली. महाराजांच्या सगळ्या लढाया अमावस्याच्या रात्री. अमावस्या ही अशुभ असते, पण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी ती शुभ करून दाखवली. सगळ्या लढाया रात्रीच्या. राजांचं सैनिक तयार झालं आणि ऐन 12 वाजता लाय पाटील कोळी यांचं गलबत शिड्या घेऊन निघालं. सर 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 करत गेलं 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 गेलं. ते समुद्र खवळलेला, भरती आवटीचा आलेला, पण त्यातही लाय पाटील कोळी उत्कृष्ट दर्यावादी ते जहाज घेऊन गेले, जंजिराच्या जवळ गेले आणि जहाज जंजिराच्या तटाला जाऊन थटलं. आणि त्या जहाजातून लाय पाटील कोळी खाली उतरली. लाय पाटील कोळीनी शिड्या काढल्या आणि जंजिराला शिड्या उभा केल्या आणि वाट बघत बसले. मराठी आता येतील, शिड्या चढतील, जंजिरा ताब्यात घेतील. जंजिरा 4 मजली बिल्डिंग असते ना, तेवढा उंचीच आहे तो, तेवढ्या मोठ्या शिड्या उभा केल्या त्या काळात. झालं 1 वाजलं तरी मराठ्यांचा पत्ता नाही, 2 वाजत आले मराठ्यांचा पत्ता नाही, पहाटेचे 3 वाजत आले तरी मराठ्यांचा पत्ता नाही. मराठी कायम लेटच येतात, सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला या. पहाटेचे 4 वाजत आले तरी मराठ्यांचा पत्ता नाही, 5 वाजत आले तरी मराठ्यांचा पत्ता नाही. शेवटी सूर्य उगवतीला झाला, मराठ्यांचा पत्ता नाही. लाय पाटील कोळींना वाटलं की आपण माघारी गेलं पाहिजे. लाय पाटील माघारी जायला निघाले, पण जाताना एक अधिकचं काम करून गेले, एक न सांगितलेलं काम करून गेले. जाताना लाय पाटील कोळी लावलेल्या सगळ्या शिड्या काढल्या आणि जाताना सगळ्या शिड्या घेऊन गेले. खबर महाराजांना कळाली की लाय पाटील येताना शिड्या घेऊन आलेत. महाराजांनी लाय पाटलांना फरमान पाठवलं, लाय पाटील उद्या या रायगडावरती भेटायला. लाय पाटील म्हणले आता हाय म्हणले, न सांगितलेलं काम केलंय, आता हाय. गेले, भेटच गेले. राज बोलावणं धाडले जी. राजे म्हणले लाय पाटील अहो तुम्ही मोठी कामगिरी केलीत. लाय पाटलांना परत घाम फुटला. राज एकदा माफ करा की राज, परत असं करणार नाही. अहो लाय पाटील अहो खरंच हो तुम्ही मोठी कामगिरी केलीत. नाही राज एकदा माफ करा की. परत ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आम्हाला एक संस्कार दिला होता की शिड्या जायच्या आणि संध्याकाळी शिड्या लावायच्या. आम्ही शिड्या लावल्या आणि येताना शिड्या काढून घेऊन आलो.
महाराज माझ्याकडून चूक झाली, मला एकदा माफ करा. राजे म्हणले नाही लाय पाटील, तुम्ही मोठी कामगिरी केलीत. तसं म्हणल्याबरोबर लाय पाटलांच्या डोक्यात एक चांगलाच विचार तयार झाला. त्यांना समजना, म्हणजे महाराज बोलतात एक आणि करतात एक. हल्ली आपण म्हणतोच की शरद पवार बोलतात एक आणि करतात एक. आम्हाला आत्ताच्या शरद पवारांचं काय कळत नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचं राजकारण आम्हाला काय कळायचं आहे. राजे सांगतात मी रायगडावरती आहे, राजे त्यावेळी राजगडावरती असतात. राजे सांगतात मी सिंहगडावरती आहे, राजे त्यावेळी कुतुबगडावरती बघायला मिळतात. म्हणजे राजकारणाचा हाच नियम आहे, आपण कधी कुठे कसे आहोत हे कधी सांगायचं नसतं. लाय पाटलांना तेच वाटलं. बहुतेक राजे आपली मस्करी करतात. लाय पाटील म्हणाले राजे एकदा माफ करा. राजे म्हणले लाय पाटील तुम्ही मोठी कामगिरी केलीत, येताना शिड्या काढून घेऊन आलात. लाय पाटील तुम्ही जर शिड्या तिथंच ठेवल्या असता तर शत्रू सैन्याला दुसऱ्या दिवशी कळलं असतं की मराठे इथून शिड्यांवरून आक्रमण करणार आहेत. दुसऱ्या दिवशी त्या गडावरती जाण्याचा शत्रू सैन्यांनी वाट बंद केली असती, मार्ग बंद झाला असता. लाय पाटील मोठी कामगिरी केलीत. बोला लाय पाटील तुम्हाला काय बक्षीस देऊ. लाय पाटील लगेच नाही म्हणाले तेवढं चोरेच्या ग्रामपंचायतीत तेवढं आमचं बघा. नाही हो, रक्त वेगळं होतं. लाय पाटील म्हणाले राजे काही नको, तुमचा शाबासकीचा थाप फक्त माझ्या पाठीवरती पडू द्या. नाही हो, खोके नाहीत मागितले. मागितला तर काय, तर महाराजांचा फक्त पाठीवरती पडणारा थाप. अरे एका थाप्यावरच इथल्या प्रत्येक मावळ्यांची आयुष्याची जिंदगी लिहिली गेली. तो मावळा. आणि नाही, राजे म्हणले तुम्हाला काहीतरी दिले पाहिजे. राजांनी लाय पाटील कोळींना पालखी भेट म्हणून दिली. काय दिली, बोलायचं झोपायचं नाही. काय दिली, पालखी भेट म्हणून दिली. पालखी. राजा म्हणाले लाय पाटील पालखी तुम्हाला भेट म्हणून देतोय. लाय पाटील म्हणाले राज तुम्ही पालखी मला भेट दिली, पण राज आम्ही समुद्रावरती नदीवरती फिरणारी माणसं, आम्ही जहाजात नाही फिरणारी माणसं, या पालखीचा आम्हाला उपयोग काय आहे राज. राज ही पालखी तुम्हालाच ठेवा. महाराजांच्या लक्षात आलं की पालखीचा उपयोग लाय पाटलांना नाही, मग आपण काहीतरी दुसरं दिलं पाहिजे. महाराजांची बुद्धिमत्ता बघा. महाराजांनी लाय पाटील कोळी यांना एक गलबत भेट म्हणून दिलं, एक जहाज भेट म्हणून दिलं. आणि त्या जहाजाला महाराजांनी पालखी असं नाव टाकलं. आणि राजे म्हणाले लाय पाटील ही पालखी जेव्हा जेव्हा दर्यावरती घेऊन जाल तेव्हा तेव्हा पालखी नावाचा सन्मान तुम्ही मिरवा. आज ही नगरला गेल्यावरती लाय पाटील कोळी यांचे वंशज तुम्हाला बघायला मिळतात. ते आजही सांगतात अरे होय स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी पालखी नावाचं बक्षीस भेट म्हणून आम्हाला दिलंय. अरे शत्रूच्या किंवा आपल्या सैन्याच्या पराजयात सुद्धा विजय शोधणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या महाराजांचं वय 12 वर्ष असताना महाराजांच्या अंगावरती पहिली गोष्ट झाली. 12 वर्षाचं वय छत्रपती शिवाजी महाराजांचं. पहिल्यांदा आला फतेह खान, साक्षात मृत्यू. फतेह खानला मारला. दुसऱ्यांदा आला अफजल खान, 40,000चा सैनिक गुण आला, मृत्यू. परत दुसऱ्यांदा सैनिकाला त्याचं नाव शाहिस्ते खान, तो 1.25 लाख फौजीनिशी आला, साक्षात डोळ्यासमोर मृत्यू. त्यानंतर मिर्झा राजा जयसिंह 3.5 लाखाची फौज घेऊन आला, मृत्यू. महाराज आग्र्याला गेले, औरंगजेबाच्या त्यात जाऊन कैदेत अडकले, साक्षात डोळ्यासमोर मृत्यू. पण या सगळ्या मृत्यूवरती महाराजांनी मात केली आणि महाराज मृत्युंजय ठरले. आणि जग सांगू लागलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मृत्यूचा बादशाह म्हणून मिरवला गेला. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. हे महाराजांचं संस्कार आहे. अहो मिर्झा राजा जयसिंह स्वराज्यावरती आला, स्वराज्य वाढलं होतं. मिर्झा आला आणि आल्याबरोबर त्यानं इथले गडकिल्ले जिंकायला चालू केले. पण मराठी सैन्य थांबतं कुठं. एक 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 गडकिल्ले जिंकला गेला, पण मराठी सैनिक थांबना. मिर्झाला कळना, मी यांचे गडकोट घेतले पण राजा एवढा शांत कस काय. शेवटी मिर्झानं आपल्या एका सरदाराला बोलवलं आणि सरदाराला सांगितलं की या राजाचा जीव कशात आहे, हुडका. त्या सरदारानं सगळी 2-4 दिवस चौकशी केली आणि तो परत मिर्झापाशी आला. मिर्झा म्हणाला काही समजलं, या राजाचा जीव कशात आहे. तस तो सरदार त्या मिर्झाला बघत म्हणाला राजे ह्या शिवाजी राजाचा जीव कुठल्या नर्तकीत नाही, या शिवाजी राजाचा जीव कुठल्या गडकिल्ल्यात नाही, या शिवाजी राजाचा जीव कुठल्या एखाद्या वस्तूत नाही, तर या राजाचा जीव इथल्या रयतेत आहे. जगाच्या पाठीवरती पहिला राजा ज्याचा जीव इथल्या रयतेत आहे. आणि झालं, मिर्झानं तीच नाडी पकडली आणि इथली रयत कापायला चालू केली. खुलेआम कत्तली चालू केला. रक्ताचा ढीग, प्रेताचा थर या मातीमध्ये मिर्झानं मांडला. शेवटी राजे हळले, मिर्झापाशी गेले. मिर्झाला म्हणाले मिर्झा हे बरं नाही. मिर्झा म्हणाले राजे हे राजकारणच आहे. राजे
एक तर तुम्ही घेतलेले सगळे गडकिल्ले माझ्या नावावरती करा, नाहीतर तुमच्या रयतेचे डोळ्यात देखत कत्तली बघा. एका राजानं आपला मतदारसंघ वाचवायचा प्रयत्न केला नाही. राजे म्हणाले दगडा मातीचे गडकोट गेले तर परत घेऊ, जिवंत हाडामासाची माणसं गेली तर ती कशी मिळवावीत. आणि राजांनी तह केला. तह चालू झाला, पण तहाच्या अगोदर मिर्झानं एक जहरी चाल टाकली आणि मिर्झानं पुरंदर मुरारबाजी देशपांडे, अहो मुरारबाजी काही सैन्यानिशी त्या पुरंदर किल्ल्यावरती छाती काढून उभा होता आणि मिर्झानं जहरी चाल टाकली आणि दिलेर खानाला पुरंदरावरती पाठवलं. दिलेर खान गेला, 1.25 लाख फौज घेऊन मुरारच्या अंगावर तुटून पडला. अरे एक मुरा 50, 100, 200 अशी कत्तली करत फिरत होता. ते शौर्य बघितलं, आसमानी त्याचं धाडस बघितलं आणि दिलेर खान तिथंच थांबला. त्या दिवशी त्याला कळालं मराठ्यांचं शौर्य नेमकं असतं तरी कसं, ते फक्त मुरारबाजी देशपांडेंसारखं. अरे त्याला काय माहितीये, मराठा म्हणजे दुसऱ्याची मौत स्वतःच्या कमरेला आणि स्वतःची मौत रायगडाच्या सिंहासनाला बांधून घोड्याला टाच मारणारा मराठा कधीच कुणाच्या बापाला माग हटत नसतोय. अरे थांबला तो, दमला, शेवटी तो मुराला म्हणाला, अरे सुन मुरा, अरे ऐक मुरा, हे मुरा या आमच्या स्वराज्याकडं, तुला जागीर देतो, माणिक मोती देतो. मुरानं पक्ष नाही बदलला. मुरा म्हणाला, सुन दिलेर, अरे ऐक दिलेर, अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल. अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल, पण लक्षात ठेवू दिलेर, आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. का हो, का नाही जाऊ वाटलं त्याला दिलेर खानाकडे? का? महाराजांनी काय शिकवली माहिती आहे? महाराजांनी या लोकांना पैसे नाही दिले, महाराजांनी या लोकांचा जीव जिंकलाय. अहो महाराजांनी एक गोष्ट इथल्या रयतेला शिकवली, प्रत्येक मावळ्यानं ती गोष्ट अंगीकारली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे निष्ठा. निष्ठा, स्वराज्यासाठी अर्पण केलेली प्रत्येक मावळ्याने निष्ठा. म्हणून औरंगजेब मारला, शाहिस्ते खान मारला, अफजल खान मारला, यांना मारल्यानंतर त्यांचे सैनिक पळून गेले, पण जीव गेला तरी महाराजांचा एकही मावळा हटत नव्हता. याचं कारण महाराजांनी त्यांच्या मनामध्ये निष्ठा पेरली होती. अहो राजे सहज चालत चालत जायचे आणि एखाद्याच्या खांद्यावरती हात टाकायचे. अरे ज्याच्या खांद्यावरती महाराजांचा हात आणि ज्याच्या कानामध्ये महाराजांचे बोल, तो माणूस मेला तरी तो छत्रपती शिवाजी महाराजांचाच होऊन राहायचा. हा विश्वास पेरलाय हो महाराजांनी इथल्या प्रत्येक मावळ्यामध्ये. आणि झालं, तह चालू झाला आणि तहात छत्रपती शिवरायांना रयतेचा वाचवण्यासाठी 23 किल्ले बहाल करावे लागले मिर्झाला. त्यावेळी शिवरायांकडे उरलेत फक्त 16 किल्ले. किती उरलेत? आणि पुढच्या 9 वर्षाच्या आयुष्यात महाराजांकडे राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेका दिवशी शके नोंद आहे बखरीमध्ये की महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य होतं. 9 वर्षा अगोदर महाराजांकडे 16 किल्ले आहेत आणि 9 वर्षानंतर 365 किल्ल्यांचा साम्राज्य उभा केले. 50 वर्षाच्या आयुष्यात एक घर बांधायचं होत नाही आपल्याला मायमाऊलीनं. महाराजांनी 30 वर्षाच्या आयुष्यात 365 किल्ल्यांचं साम्राज्य उभा केले. सगळे म्हणायचे तह झाला, गडकिल्ले गेले, काय नाही यांच्याकडं, संपलंय आता. नाही रे, राखेतून पेटून कसं उठावं या मातीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय. आज आमची पोरं जरा काय झाली की आत्महत्या करतात. 10वीचा पेपर गेला कर आत्महत्या, 12वीचा पेपर गेला कर आत्महत्या. अरे आपण कोणाच्या मातीत जन्माला आलोय? संकट कितीही येऊ द्या, महाराजांनी एवढी तरी संकट तुमच्या माझ्या वाटेला नाही आली हो. प्रत्येक पावलाला मृत्यू समोर उभा आहे, मृत्यू दिसतोय, पण त्या मृत्यूवरती विजय मिळवून माझा राजा जिंकलाय. मग आपण त्या राजाचे वारसदार म्हणून मिरवतो. संकट अशी छाताडावरती झेलता आली पाहिजे. तो महाराजांचा शोभांचा खरा मावळा. झालं, तह झाला आणि औरंगजेबानं महाराजांना एक फरमान पाठवलं की राजे, माझ्या 50व्या वाढदिवसाला म्हणजे हॅपी बर्थडेला तुम्ही मला भेटायला या. राजे निघाले. 50वा वाढदिवस, तो पण औरंगजेबाचा, तो पण आग्र्यात. त्यावेळी महाराजांना जायला 1.5 महिना लागला आग्र्याला. राजे महाराष्ट्रातून कर्नाटकाकडे जायला निघाले, पण जाताना राजाने सोबत घेतलंय छत्रपती संभाजी राजांना. पोरग 9 वर्षाचं पोरग सोबत घेतलंय. वाटलं नाही अरे या मुलकापासून त्या मुलकापर्यंत जायचंय, वारा वनवास वादळ कादळ सगळं सोसत जायचंय, माझ्या पोराला सगळं सहन करावं लागणार आहे. नाही हो, सोबत घेतलंय. का?
कारण पोराला माझ्या पुढचा इतिहास कळला पाहिजे. आज आमची पोरं सलील चालली की आई म्हणते बाळा मधल्या शीटवर बस. नाही, इष्टी पुढनं ठुकली तरी माझं पोर सुरक्षित, इष्टी मागणं ठुकली तरी माझं पोर सुरक्षित. माझं पोर जगलं पाहिजे, गावाची मरणा तिकडं तिकडं नाही हो. हा नाही विचार केला. महाराज निघाले, आग्र्याच्या भेटीला निघाले. पण हा प्रसंग प्रत्येकाला माहिती, बरोबर आहे का? पण जात असताना बाप लेक वाटेत काहीतरी बोलले असतील की, बरोबर आहे का? काहीतरी बोलणं झालं असेल. 1.5 महिन्यात घोड्यावरून जात असताना काय म्हणले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना, शंभूराजे सातारा 4 गुंठ प्लॉट घेऊन ठेवलाय. काय सांगितलं असेल, संभाजीराजे जिल्हा मध्यवर्ती बँकेत 10 लाख रुपये ठेवल्यात, तू येसुबाई निवांत राहा, काय टेन्शन घेऊ नको. नाही हो, हे नाही शिकवलंय का बापानं आपल्या पोराला? बापाने सांगितलंय संभाजीराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाच्या विजयाचे सोहळे बघितलेत, पण संभाजीराजे कधीतरी तुम्हाला तुमच्या बापाचा तह सुद्धा बघावं लागणार आहे. संभाजीराजे आतापर्यंत तुमचा बाप आल्यावरती ढोल ताशे वाजले असतील, आतापर्यंत तुमच्या बापाला समोरचे शत्रू लाभले असतील, पण संभाजीराजे इथून पुढे तुम्हाला पाठीवरती वार करणार शत्रूंशी लढावं लागणार आहे. हे का बापानं आपल्या पोराला शिकवलेलं आहे? झालं, राजे गेले आणि राजांना औरंगजेबानं जहरी चाल टाकली. राजांना मागच्या रांगेत उभा केलं, महाराष्ट्राचा नरसिंह खवळला, सह्याद्रीचा स्वाभिमान उफाळला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते दिलं सगळ्या मनसबदारी उखडून टाकल्या. महाराष्ट्राचा नरसिंह आपला शिवबा ते सगळं संसद सोडलं आणि त्या दरबारातून तडक राजे निघून गेले. आणि तेव्हापासून औरंगजेबाच्या राजे दरबारात कधीच आले नाहीत. पण औरंगजेबाचा दरबारात पुत्र संभाजीराजे मात्र येत जात असत. कान देऊ नाही का? संभाजीराजांचं वय होतं 9 वर्ष. किती होतं? 9 वर्षाचे असताना संभाजीराजे त्या औरंगजेबाच्या दरबारात फिरायचे. तर औरंगजेबाचा एक हत्ती होता मोठा, तो हत्ती संभाजीराजांना आणले आवडलेला. काय होता? हत्ती. ते संभाजीराजे काय करायचे, त्या हत्तीला धरायचे आणि सगळ्या गल्लीतनं फिरायचे. औरंगजेबाला वाटलं की या पोराची आपण एकदा चेष्टा करावी, म्हणून औरंगजेबानं संभाजीराजांना बारक्या बोलवून घेतलं आणि त्याची चेष्टा करावी म्हणून समोर उभा केलं. पण त्याला काय माहितीये, अरे पात कुणाचा आहे? या सह्याद्रीचा आहे. अरे छावा कुणाचा आहे? माझ्या शिवबा राजाचा आहे. 9 वर्षाचं पोरग मान ताट करून उभा राहिलं. औरंगजेब त्या पोराची चेष्टा करावी म्हणून, शंभूराजांची चेष्टा करावी म्हणून बघत म्हणाला. कान देऊ नका. काय म्हणतो औरंगजेब? औरंगजेब म्हणतोय, शंभूराजे आप इतने छोटे हो, शंभूराजे ये हाथी आपको बहुत पसंद है, पर शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है. शंभूराजे इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? काय प्रश्न टाकलाय? शंभूराजे ये हाथी आपको बहुत पसंद है, पर शंभूराजे ये हाथी इतना छोटा है और आप, ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढेशे संभाजीराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब, हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो अभी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढ्या एवढ्या पोराला माहितीये, अरे आता तर हात दिलेत, घेऊ की. जगणं काय असतं, स्वाभिमानानं फिरणं काय असतं, या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी राजांनी शिकवलंय.